शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकूणच आपण कोणत्याही पिकाची लागवड केल्यानंतर त्या पिकांच्या वाढीपासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत त्यांच्या अवस्थेनुसार आपण वेगवेगळ्या विद्राव्य खतांचा वापर करत असतो. आणि त्यातलंच शेवटच्या स्टेजमध्ये जेव्हा आपली पक्वतीची स्टेज असते, शेवटची स्टेज असते, त्यावेळेस आपण 0050 या विद्राव्य खताचा वापर करत असतो. आणि ह्या विद्राव्य खताचा वापर केल्यानंतर एकूणच फायदे आपल्या पिकावरती कोणकोणते दिसून येत असतात, त्याचा वापर कोणत्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या पिकावरती आपण 0050 म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश असं म्हणत असतो, ह्याचे आपल्याला फायदे त्या ठिकाणी दिसून येत असतात. तसं बघायला गेलं 0050 याच्यामध्ये मुळातच 50% हे पोटॅश आहे म्हणजेच पालाश आहे. आणि ह्या पालाशचं जे काम आहे ते एकूणच आपल्याला शेवटच्या स्टेजला जास्त प्रमाणात दिसून येत असतं. मग आता 0050 जेव्हा आपण डाळिंब पिकावरती असेल किंवा इतर कोणत्याही फळझाडं, भाजीपाला किंवा फुलवर्गीय पिकांना देत असतो, तेव्हा मोस्टली हे दिल्यानंतर विद्राव्य खत ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला फुलधारणा आणि फळधारणा चांगल्या पद्धतीने सुधारलेली दिसून येते. आणि त्याचबरोबर फळधारणेनंतर जे फळाला साईज, फळाला लस्टर, फळाला लेझिंग, फळाला रंग आकर्षक असेल, फळाला चकाकी आकर्षक असेल आणि त्याचबरोबर जी फळाची गुणवत्ता आहे आणि एकूणच हे सर्व फायदे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याचबरोबर जे फळामध्ये असणारा गोडवा असेल, वजन असेल आणि जे लॉंग टर्म साठी जे टिकाऊपणा असेल ते 0050 मुळे आपल्याला फळावरती किंवा डाळिंब फळावरती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर 0050 मुळे उत्पादनाचा दर्जा सुधारून क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन होऊन आणि आपल्याला भविष्यामध्ये त्या फळाला मार्केट चांगला, बाजारभाव चांगला भेटू शकतो. त्याच ठिकाणी पिकामध्ये असणारी रोगप्रतिकारक क्षमता असेल आणि ते वाढण्यास मदत होते आणि पालाचं मुळातच काम पिकामध्ये असणारे जे रेझिस्टन्स आहे किंवा प्रतिकार क्षमता आहे, जे किडे आणि रोगांच्या विरोधात लढण्यासाठी हे पालाश त्या ठिकाणी मदत करत असते. दुष्काळ असेल, उष्णता असेल किंवा इतर ताण सहन करण्याची क्षमता असेल, ते त्या ठिकाणी आपल्याला 0050च्या माध्यमातून त्या वनस्पतीला, त्या प्लॉटला मिळू शकते. त्याचबरोबर फळगळ, फुलगळ सारखी समस्या असेल, त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला थांबलेले दिसून येईल जेव्हा आपण ड्रिपच्या माध्यमातून 0050 सोडू शकतो. पानाद्वारे असेल किंवा ठिबक सिंचनाद्वारे आपण ड्रिपच्या माध्यमातून त्या 0050चा ग्रेड आपण त्या ठिकााणी सोडू शकतो. आणि एकूणच हे जे 0050 आहे किंवा सल्फेट ऑफ पोटॅश आहे, ज्याच्यामध्ये 50% पालाश आहे, हे कोणकोणत्या पिकाला आपण वापरू शकतो? तर सर्व फळझाड पिकं असतील, भाजीपाला वर्गीय पिकं असतील, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, केळी असेल, टोमॅटो असेल, मिरची, कांदा, बटाटा या सर्व पिकांना आपण त्यांच्या स्टेजनुसार, अवस्थेनुसार आपण वापरू शकतो. जेव्हा आपण हे 0050 आहे ते साधारण कोणत्या स्टेजला, कोणत्या वेळेला वापरल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट येऊ शकतो? शक्यतो फुलोऱ्यापूर्वी असेल, फुलोऱ्याच्या काळामध्ये असेल, फळधारणा सुरू झाल्यानंतर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्त प्रमाणात आपल्या भागामध्ये शेवटच्या स्टेजला म्हणजे जेव्हा आपले फळ हे वाढीच्या अवस्थेमध्ये असते, फळ हे पक्वतेच्या अवस्थेमध्ये असते, फळ हे रंग सुधारण्याच्या अवस्थेमध्ये असते, त्या फळाला आकर्षक, चकाकी आणि लेझिंग चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपण शेवटच्या स्टेजला जास्त प्रमाणात हे 0050 त्या ठिकाणी वापरत असतो. आता ही वापरण्याची पद्धत आहे, दोन पद्धतीने वापरू शकतो. एक तर फवारणीच्या माध्यमातून वापरू शकतो किंवा एक तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, ड्रिपच्या माध्यमातून आपण ते प्रति झाडाला ते सोडत असतो. मग फवारणीच्या माध्यमातून वापरत असताना साधारण 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचा आणि स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. जर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून वापरायचं असेल तर आपण जे साधारण आठवड्याच्या गॅपनी, 15 दिवसाच्या गॅपनी जे आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडत असतो त्या पद्धतीने आपल्याला ते सोडून घ्यायचं आहे. आता मुळातच आपल्या पिकावरती जर पालाची कमतरता दिसून आली, जर जे पालाश आहे त्याची कमतरता दिसून आल्यानंतर कोणकोणती लक्षणे आपल्याला दिसून येतात? एक तर झाडाच्या पानाच्या ज्या कडा असते ते आपल्याला पिवळ्या किंवा तपकिरी झालेल्या दिसून येत असतात. त्याचबरोबर फळांचा आकार आहे तो लहान होतो, कारण की फळ हे कुपोषित होतं का? पालाशची कमतरता त्यामध्ये आहे. फळांचा रंग आणि गुणवत्ता एकूणच कमी होते आणि एकूणच उत्पादनामध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते. त्याच्यामुळे शेवटच्या स्टेजला 0050 म्हणजे त्याच्यामध्ये असणारं पालाश त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं झाडाच्या अगदी वाढीपासून, फुलोऱ्यापासून, फळधारणापासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत वेगवेगळ्या ग्रेडची विद्राव्य खतं हे त्या वनस्पतीला देणं गरजेचं असतं. तर एकूणच हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube, Insta आणि Facebookला फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.